वेलकम बॅक टू कौटिल्य IAS. आज आपण हडप्पा संस्कृतीबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण लास्ट लेक्चरला जे आपण प्रागैतिहासिक इतिहासाचा अभ्यास केलेला, बरोबर? त्याच्यात मी सांगितलेलं की प्रागैतिहासिक इतिहास जो आहे, त्याचे किती कालखंड पडलेले आहेत. त्या कालखंडाला सर्वात मोठा कालखंड हा इतिहासाच्या लँग्वेजमध्ये म्हटला जातो किंवा त्या कालखंडामध्ये अजून किती सब पार्ट्स पडलेले आहेत. त्या पार्ट्समध्ये मानवाची जी प्रगती होती ती कशा पद्धतीने झालेली आहे किंवा माणूस कसा डेव्हलप होत गेलेला आहे ह्याच्याबद्दल आपण बोललेलो, बरोबर? आता त्याच्याच सोबत आपण आता त्याचा नेक्स्ट पार्ट म्हणजे त्याचे नेक्स्ट स्टेज जे आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. हडप्पा संस्कृती, बरोबर? आपण बऱ्याच वेळा ह्या हडप्पा संस्कृतीचं तुम्ही नाव ऐकलं असणार आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचलेलं असणार आहे. 10वी-12वी पर्यंत जो आपल्या हिस्ट्रीचा जो कॉलेजचा किंवा शाळेचा जो सिलेबस आहे, त्याच्यात हडप्पा संस्कृतीचा प्रामुख्याने उल्लेख झालेला आहे आणि त्याचा अभ्यास आपण बऱ्यापैकी केलेला आहे. म्हणजे एक असं नाहीये की हडप्पा संस्कृती ही एकदमच नव्याने एखादा शब्द तुम्हाला समजलेला आहे, बरोबर? त्याची ओळख आपल्याला थोडीफार आहे. आपण शाळेत जो इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यात सुद्धा आपण म्हणजे त्याच्यात अभ्यास आपण हा 100% केलेला आहे. आता हडप्पा संस्कृती, बरोबर? आता मला सांगा, बऱ्याच लोकांच्या आता अभ्यास जरी केलेला असेल, तरी सुद्धा बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल, की नक्की हडप्पा संस्कृतीच का म्हणत आहे? बरोबर? दुसरीही काहीतरी संस्कृतीचं नाव देता आलं असतं किंवा दुसरा कुठला एखादा शब्द वापरता आला असता, पण हडप्पाच का? बरोबर? तर त्याच्या पाठीमागे सुद्धा एक हिस्ट्री आहे. 1920-21 मध्ये दयाराम सहानी, ठीक आहे? दयाराम सहानी सहानी नावाचे आर्किओलॉजिस्ट होते. त्यांनी पंजाब, आता जर आपण हडप्पा संस्कृतीचं एक डिटेलमध्ये थोडंसं बॅकग्राऊंड बघितलं, तर तुम्हाला समजेल. जर हा भारत इंडियाचा मॅप आहे, बरोबर? इंडियाचा मॅप आहे हा, ठीक आहे? तर सर्वात महत्वाचं हे जी संस्कृती ही जी आहे, आता हा थोडासा भाग इकडचा त्यावेळेस भारतामध्ये होता, बरोबर? तर ती संस्कृती इथे इथे ह्या एरियामध्ये उदयास आलेली आहे किंवा तिथे ती एक्झिस्ट करत होती, बरोबर? आता हडप्पा जी संस्कृती आहे, बरोबर? आता हे थोडंसं मी हा जो टॉपिक घेतलेला तो थोडासा साईडला ठेवते. मी थोडीशी बॅकग्राऊंड आधी सांगते तुम्हाला, म्हणजे तुमचं पिक्चर थोडंसं क्लिअर होईल, की हे जे हडप्पा संस्कृती आहे ती नक्की कशी उदयाला आली किंवा त्याचं नाव का पडलेलं आहे, बरोबर? ठीक आहे. तर जर बघायला गेलं तर तुम्हाला जर नीट, आता मी थोडंसं इथे रफली फक्त तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवत आहे. सिंधू नदीचा जो प्रवाहाची जी दिशा आहे किंवा प्रवाहाचा जो मार्ग आहे, तो ह्या 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 पार्टमध्ये आहे, बरोबर? इंडियाच्या वर म्हणजे ती तिबेटमध्ये ओरिजिन होतंय तिचं आणि ती वाहत त्या प्रवाहाच्या ह्या साईडला ती जाऊन पाकिस्तानमध्ये, आत्ताच्या पाकिस्तानमध्ये ती एंटर करते, बरोबर? तर इथे कुठेतरी ती जी सिंधू घाटी संस्कृती आपण म्हणतोय किंवा हडप्पा संस्कृती, हां, त्याला हडप्पा संस्कृतीला दुसरं नाव एक सिंधू संस्कृती सुद्धा आहे. ठीक आहे? सिंधू घाटी संस्कृती सुद्धा त्याला म्हणतात किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, IVC असंही त्याला म्हणतात. आता हे 3 नावं का दिलेली आहेत ह्याचं मी तुम्हाला आधी एक एक्सप्लेनेशन देते. बरोबर? ही सिंधू नदीच्या काठी असल्यामुळे ही संस्कृती त्याला सिंधू घाटी संस्कृती म्हणतात. एवढं ते एकदम सिंपल आपल्या लक्षात आलं असेल. बरोबर? त्यावेळेस ह्या साइडला कुठेतरी ग्रीक होता. बरोबर? तर ग्रीकमधून जे परकीय व्यापारी किंवा परकीय जे आपण म्हणतात आक्रमक जे आले, त्यावेळेस त्यांना असं समजलेलं आहे, की या सिंधू नदीच्या काठावर एखादी एक संस्कृती आहे किंवा एक सिव्हिलायझेशन आहे, बरोबर? आणि त्यामुळे सिंधू नदीला ग्रीक भाषेत त्यांनी इंडस असं नाव दिलं आणि त्याच्यामुळे त्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं म्हणतात, बरोबर? IVC हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. आणि आता हडप्पा संस्कृती का म्हणतात? 3 नावं झाली आपली: सिंधू संस्कृती, IBS इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि IVC, आणि त्याच्यानंतर तिसरं आहे हडप्पा संस्कृती, बरोबर? तर आता हडप्पा संस्कृती का म्हणत आहेत त्याच्यावर आता हा आपला परत मुद्द्यावर आलो आपण. पंजाब
पंजाबमध्ये त्यावेळेस हरप्पा नावाची एक प्लेस होती. तिथे रेल्वे रुळाचं काम सुरू होतं आणि त्या रेल्वे रुळाच्या कामाच्या म्हणजे ज्यावेळेस उत्खनन तिथे सुरू होतं, त्यावेळेस तिथल्या म्हणजे उत्खनन करताना तिथे काही पुरावे सापडले. बरोबर? की ते पुरावे असं सांगत होते, की काही हजार वर्षापूर्वी काहीतरी एक सभ्यता इथं होती, जी लुप्त झालेली म्हणू शकतो आपण किंवा अ, आत्ता ती एक्झिस्ट करत नाहीये अशा टाइपमध्ये आणि त्याचे पुरावे त्या उत्खननात आपल्याला सापडले. त्याच्यात काय-काय होतं, मग थोडेसे पोल्ट्रीचे तुकडे होते किंवा त्यानंतर धान्याचे काही कण होते किंवा बियाणे होती कसली किंवा जे आपण म्हणणार की मनी ज्या स्त्रिया आपले ऑर्नामेंट्स हे करत आहेत त्यावेळेस वेअर करत असतील, त्याचे जे दागिन्यांचे मनी जे असतात, बरोबर? तर त्या अशा बऱ्याच गोष्टी त्या उत्खननात तिथे सापडल्या, बरोबर? आणि ती प्लेस होती हरप्पा नावाची आणि त्याच्यामुळे दयाराम साहानी तिथे ते म्हणजे त्यावेळेस तिथे प्रेझेंट होते किंवा त्यावेळेस त्यांनी तिथे ते सर्च केलेला तिथे आणि त्यामुळे त्या जे प्लेस आहे किंवा तिथं ती पहिली ती प्लेस सापडली त्या संस्कृतीची. त्याच्यामुळे त्याला हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातंय. बरोबर? दयाराम साहानींनी त्याचा शोध लावलेला असं म्हणू शकतो तुम्ही. मग जर आपण हे केलं सॉरी जर आपण एक्झामच्या व्ह्यूनी जर पाहिलं, तर तुम्हाला 100% असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे आणि पुढे विचारू पण शकतात. बरोबर? की अ, जोड्या लावामध्ये बरोबर? की एखादं शहर दिलेलं आहे. बरोबर? आणि त्याचा शोध कुणी लावलेला आहे. बरोबर? त्याचं जोड्या लावामध्ये तुम्हाला प्रश्न 100% विचारला गेलेला आहे आधीसुद्धा आणि यानंतरही विचारू शकतात. बरोबर? तर जसं आता हडप्पाचे जे शहर आहे, त्याचा शोध मी तुम्हाला सांगितलं दयाराम साहानी यांनी लावलेला आहे. तसं मोहेंजोदारो असंही एक हडप्पा संस्कृतीमधलं शहर आहे. त्याचा शोध रखलदास बॅनर्जी बरोबर त्यांनी लावलेला आहे. तर मी ह्याची एक पूर्ण एक पी-डी-एफ तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे आणि नंतर ज्यावेळेस आपण त्याच्या स्पेसिफिक शहरांचा अभ्यास करणार आहोत, त्यावेळेस सुद्धा आपण त्याचा डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत. पण मी एक ओव्हरऑल तुम्हाला सांगत आहे, की हडप्पा सिव्हिलायझेशनमध्ये नक्की कुणी-कुणी शोध लावलेला आहे किंवा कसा शोध लागत गेलेला आहे. बरोबर? आता सर्वात इम्पोर्टंट हे की ही जी संस्कृती होती, ती कोणत्या टाईम पिरियडमध्ये किंवा कुठल्या काळात ती उदयास आली? बरोबर? बरोबर? कुठल्या काळात उदयास आली? तर इथे फेंटमध्ये आहे, पण तुम्हाला दिसू शकतं. इसवी सन पूर्व 3300 ते 1300 ह्या टाईममध्ये ती संस्कृती उदयास आली असावी, असा एक अंदाज आहे. बरोबर? त्या पुराव्यावरून किंवा त्या उत्खननावरून एवढं समजलेलं आहे इतिहासकारांना, की इसवी सन पूर्व 3300 ते 1300 च्या टाईम पिरियडमध्ये ही संस्कृती उदयास आली असावी. बरोबर? ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण त्याची थोडीशी ओळख बघायची झाली, की हडप्पा संस्कृती नक्की काय होती किंवा कसं हे झालेलं, तर हडप्पा संस्कृती ही नवाश्मयुग किंवा नवाश्म युगानंतर जे ताम्र पाषाण युग आलतं किंवा ब्रॉन्झ इरा बरोबर. हडप्पा संस्कृती ही ब्रॉन्झ इरामध्ये म्हणजे उदयास आलेली असं आपण म्हणू शकतो किंवा त्याला ब्रॉन्झ इरा असंही म्हणतात हडप्पा संस्कृतीला. बरोबर. हडप्पा संस्कृती जसं मी तुम्हाला सांगितलं जगातली सर्वात जुनी आणि भारतातली ही सर्वात जुनी संस्कृती आहे. आता जगातल्या संस्कृतीचा जर इथे विषय निघालेला आहे, तर तुम्हाला जगातल्या सर्वात ओल्डेस्ट 4 अशा संस्कृती आहेत किंवा जे सिव्हिलायझेशन्स आहेत, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर सर्वात जुनी आहे ही हडप्पा संस्कृती, जी आपल्या आजचा भारत आणि पाकिस्तान ह्या एरियामध्ये म्हणजे ती उदयास आलेली होती, बरोबर. दुसरी आहे मेसोपोटेमिया, ठीक आहे. आणि तिसरी आहे इजिप्त. इजिप्त संस्कृती तुम्ही इजिप्त किंवा मेसोपोटेमिया ही जी संस्कृती आहे किंवा चीन एक आहे.
बरोबर. जी इजिप्त हे होती काय म्हणणार त्याला सॉरी मेसोपोटेमिया जी एक सभ्यता होती किंवा संस्कृती होती, ठीक आहे. ती सुद्धा हडप्पा संस्कृतीच्याच टाईम पिरियडमध्ये, ठीक आहे. म्हणजे तिच्या एवढी जुनी नाही, पण त्याच टाईम पिरियडमध्ये तिथे उदयास आली होती. त्याचप्रमाणे चीनची जी संस्कृती आहे, ती सुद्धा त्याच टाईम पिरियडमध्ये उदयास आलेली आहे. आता हे आपल्याला कशावरून समजत आहे? हे कशावरून समजत आहे? तर त्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की हडप्पा सिव्हिलायझेशन्समध्ये, त्या सभ्यतामध्ये त्यावेळेस जो व्यापार चालायचा, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला समजत आहे, की त्यांची जी अर्थव्यवस्था होती, ती कोणत्या पद्धतीने म्हणजे सुरुवात होती किंवा कुठल्या प्रकारे त्यांची चालू होती अर्थव्यवस्था, बरोबर? तर ह्याचे पुरावे असे सापडलेले आहेत, की हडप्पा संस्कृतीतली जी नाणी होती किंवा जे कॉइन्स होते, ते ठीक आहे, ते मेसोपोटेमियामध्ये जे उत्खनन झालं, त्या ठिकाणी मिळालेले आहेत किंवा जे मेसोपोटेमियामधले जे काही पुरावे आहेत, ते हरप्पा संस्कृतीमध्ये मिळालेले आहेत. म्हणून त्याच्यावरून आपल्याला हे समजत आहे, की त्या काळी सुद्धा या 2 सभ्यतांमध्ये व्यापार चालत होता. बरोबर? तर आता म्हणजे हे झालं, की मी संस्कृती सांगत होते तुम्हाला 4 ओल्डेस्ट संस्कृती किंवा 4 ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन्स ज्या होत्या त्या. आता हडप्पा सिव्हिलायझेशनवर आपण पुन्हा फोकस करूया. हडप्पा सिव्हिलायझेशन जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की सर्वात प्राचीन, सर्वात जुनी जर तुम्ही म्हणू शकता म्हटलात तरी चालेल. सर्वात जुनी ही सिव्हिलायझेशन आहे. बरोबर. त्याला सिंधू संस्कृती असंही म्हणतात. जसं मी तुम्हाला वर सांगितलं, की 3300 इसवी सन पूर्व 3300 ते 1300 मध्ये ह्याचा विकास झालेला आहे आणि पाकिस्तान आणि भारतामध्ये ती सभ्यता पसरलेली होती. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की हे प्रमुख शहरे, ठीक आहे. आता इथे तर ही 4च आहे, 4-5च आहेत. पण त्याचा अजून एक मोठा चार्ट आहे माझ्याकडे, जो मी तुमच्यासोबत शेअर करेल नंतर. पण आता आपण इथे ही जी 5 शहरे आहेत, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. आता आपण हे सिस्टमॅटिक पद्धतीने का चाललेलो आहोत? म्हणजे आता पहिले आपल्याला हे समजलं, की बाबा एक संस्कृती होती, एक सभ्यता होती, जी उदयास आली. त्याची शहरे आता आपण बघत आहोत. त्याची शहर रचना कशी होती, त्याच्यानंतर आपण ते बघणार आहोत. त्याच्यानंतर त्याचा जो अर्थव्यवस्था कशी चालत होती ती आपण बघणार आहोत, बरोबर? म्हणजे एक स्टेप बाय स्टेप आपण पुढे-पुढे जाणार आहोत. जर आता त्याची शहरे बघितली तर सर्वात इम्पोर्टंट जे आहे हडप्पा, ठीक आहे. हडप्पा हे शहर होतं. हडप्पा सिव्हिलायझेशन किंवा सिंधू घाटी सभ्यतामधलं एक शहर होतं हडप्पा. ओके. आणि त्या म्हणजे आत्ताच्या तेव्हाच्या पंजाब, ठीक आहे. पंजाब आणि पाकिस्तानचा जो पार्ट आहे, त्या एरियामध्ये हे शहर होतं हडप्पा. बरोबर. दुसरं आहे मोहेंजोदारो. आता मोहेंजोदारो हा पिक्चर तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. नसेल पाहिला तर एक लूक त्याच्यावर करून टाका. कारण थोडीफार आपण पिक्चर्स जर बघितले किंवा एक इमेज बघितली, तर ती आपल्या पटकन डोक्यात राहते. बरोबर. मोहेंजोदारो मी ह्याच्यासाठी म्हणत आहे बघा, कारण त्याच्यात एक सीन आहे बाथचा. एक स्विमिंग पूल टाइप एक हे आहे आणि त्याचा एक सीन आहे. तर तिथे आपल्याला तुम्हाला एक म्हणजे एक लिंक लावायला किंवा एक लक्षात ठेवायला मदत होईल, की मोहेंजोदारो जे आहे तिथे जसं आपण आता आपण हे आत्ता जे मागच्या महिन्यामध्ये कुंभमेळा जे होता, ठीक आहे. जिथं आपण ते गंगामध्ये पवित्र स्नान वगैरे हे आपल्या ज्या संस्कृती आहेत त्या आपण फॉलो करत होतो. त्याच पद्धतीने त्या काळी त्या संस्कृतीमध्ये ग्रेट बाथ नावाची एक सिस्टम होती. ती जी ग्रेट बाथ एक स्ट्रक्चर होतं. जसं म्हणजे पूर्ण मोठं एक स्विमिंग पूलसारखं तुम्ही एकदम शॉर्टमध्ये जर समजायचं असेल तर म्हणू शकता. तर त्या पद्धतीने एक ग्रेट बाथ असा एक पुरावा भेटलेला आणि ती जी जागा भेटलेली ती मोहेंजोदारो या ठिकाणी भेटलेली. बरोबर? त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं, की तो पिक्चर एकदा बघा म्हणजे तुमचे थोडेसे लिंक लागतील. बरोबर? थोड्याफार लिंक लागणार. ठीक आहे. आणि ते सिंध पाकिस्तान मध्ये आहे आता ते. बरोबर. धोलावीरा म्हणून एक जागा आहे. ठीक आहे. धोलावीरा ही गुजरातमध्ये आहे भारतात. ठीक आहे. कालीबंगन म्हणून एक शहर आहे, जे राजस्थानमध्ये भेटलेलं आहे भारतमध्ये. आणि राखीगढी नावाचं एक शहर आहे. ठीक आहे. ते पुन्हा हरियाणामध्ये भेटलेलं आहे इंडियामध्ये. ओके.
बरोबर. आता मी तुम्हाला सर्वात इम्पोर्टंट हे सांगते, की ह्या जी शहरं आहेत, तिथे काय-काय पुरावे भेटलेले आहेत, बरोबर. त्याची एक लिस्ट आहे माझ्याकडे, ती मी तुम्हाला सांगते थोडीशी. मग त्याच्यावरून तुम्हाला हे समजेल, की बाबा त्याच्यावरूनही तुमचे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. जोडा लावाला हा प्रश्न 100% विचारला जातो. तर तो मी एकदा तुमच्यासोबत शेअर करते. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की हडप्पा, ठीक आहे. हडप्पामध्ये काही पुरावे सापडलेले आहेत. जसं की विटांचे तुकडे सापडलेले आहेत. आता ठीक आहे, विटांचे तुकडे सापडले. ह्याच्यावरून तुम्हाला समजत असेल, की तिथली घरं कशी असतील? बरोबर. हडप्पामध्ये विटांचे तुकडे एक सापडलेले आहेत आणि धान्य जे आपण म्हणजे काय म्हणतात, धान्य जे साठवतो, ठीक आहे. धान्य साठवायचे म्हणजे त्याला काय म्हणणार? धान्य त्याला काय शब्द असणार आहे? धान्याची जे साठवणूक करण्याची जी हे असते, धान्याचे कोठारे. ओके. ठीक आहे. धान्य या 2 गोष्टी इथे सापडलेल्या आहेत, बरोबर. आता विटांचे तुकडे भेटलेले आहेत. त्याच्यावरून तुम्ही समजू शकता, की तिथली घरं पक्की घरं होती. बरोबर. त्यांचे स्ट्रक्चर काहीतरी होते. ते आपण पुढच्या ह्याच्यात बघणारच आहोत. बरोबर. आता मोहेंजोदारो, मोहेंजोदारो जे शहर आहे, तिथे काय-काय सापडलेलं आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, की ग्रेट बाथ, बरोबर. ग्रेट बाथचा एक तिथं पुरावा सापडलेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तिथे डान्सिंग डॉल, बरोबर. एक तुम्ही नेटला सर्च केलं किंवा मी पी-डी-एफमध्ये तुम्हाला ते हे करेल. डान्सिंग डॉलची एक मूर्ती तिथे सापडलेली होती. त्याच्यावरून तिथं आपल्याला हे समजत आहे, की तिथे कला किती अवगत झालेल्या. ठीक आहे. कला होत्या म्हणजे मूर्ती बनवणं, पोट्रीज बनवणं ह्या बऱ्याच गोष्टी त्यावेळेस त्या सभ्यतामध्ये प्रेझेन्स होत्या. बरोबर. तिसरी गोष्ट जी आहे ती एका मेल, बरोबर. एक मेल स्ट्रक्चर म्हणजे एक काय म्हणणार तुम्हाला, एक पुरुष आकृती, बरोबर. एक असा पुतळा भेटलेला. ठीक आहे. आता तो पुतळा जो होता, तो अशा प्रकारे होता, म्हणजे तो पुतळा जो होता, तो एका राजाचा असावा, असं वाटत होतं, की म्हणजे त्याची जी बियर्ड होती, त्याचं जे स्ट्रक्चर होतं म्हणजे फेसचं किंवा त्याचे जे कपडे होते किंवा त्यांनी जे दागिने वेअर केलेले त्या मूर्तीनी, बरोबर. त्या मूर्ती, जी मूर्ती बनवलेली आहे, त्या मूर्तीवरून आपल्याला असं समजतं, की ती कुठल्यातरी एखाद्या राजाची मूर्ती असावी. बरोबर? ती राजाचा एखादा मूर्ती असावी. बरोबर? तर ते हे ह्या म्हणजे हडप्पामध्ये तुम्हाला समजलं, की विटांचे तुकडे भेटलेले आहेत, धान्याचे कोठार भेटलेले आहेत. बरोबर? मोहेंजोदारोमध्ये ग्रेट बाथ एक भेटलेलं होतं. त्याच्यानंतर डान्सिंग डॉल मिळालेली आहे आणि एक एका राजाची एक मूर्ती मिळालेली आहे. बरोबर? आता तिसरा आहे धोलावीरा, जे गुजरातमध्ये आपला आहे आणि बऱ्याच YouTube चॅनलवर आपल्या हडप्पा सिव्हिलायझेशनचं हे शहर दाखवलेलं आहे बऱ्याच यूट्यूबर्सनी. धोलावीरा आहे किंवा कालीबंगन आहे. हे जे शहरं आहेत, ती आता तिथे एकदम असे सिक्युअर करून ठेवलेली आहेत. तर ती YouTubeला पण तुम्ही बघू शकता. त्या जी शहरांचे जे स्ट्रक्चर आहेत, ते कशाप्रकारे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने त्याचे सर्व्हे केलेले आहेत किंवा ते आत्ता कसे प्रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत. बरोबर? आता नेक्स्ट आलं आपलं धोलावीरा. तर धोलावीरामध्ये एक असं सापडलेलं आहे, की 3 विभागामध्ये हे शहर डिव्हाईड केलेलं होतं. बरोबर. 3 भागांमध्ये विभाजलेलं शहर होतं. बरोबर. आणि तिथे जे प पाण्याचं जे रचना होती किंवा काय म्हणणार त्याला जलसंधारण, बरोबर. म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग आपण म्हणू शकतो, बरोबर. ते खूप उत्तम प्रकारे केलेले ह्याचे तिथं पुरावे सापडलेले आहेत धोलावीरामध्ये. ओके. त्याचप्रमाणे आहे कालीबंगन. ठीक आहे. कालीबंगन हे जे शहर आहे ते राजस्थानमध्ये आहे. कालीबंगन जे शहर आहे ते राजस्थानमध्ये आहे आणि तिथे आपल्याला हलक्या भाजलेल्या विटांची घरं भेटतायत. म्हणजे मिळालेली आहेत. ज्या विटा आहेत त्या पक्क्या विटा नसून थोड्या हलक्या भाजलेल्या आहे असलेल्या विटांची घरं जी आहेत ती आपल्याला तिथे मिळालेली आहेत. बरोबर. आणि त्याच्यासोबत तिथे पहिल्यांदा नांगर, द जे लाकडी नांगर आपण म्हणू शकतो. लाकडी नांगराच्या काही खुणा तिथे आपल्याला भेटलेल्या आहेत. त्याच्यावरून आपल्याला हे समजतं, की ती लोकं
प्रगत शेतकरी सुद्धा होती. बरोबर. शेती खूप चांगल्या प्रकारे तिथं करत होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असावा, हे ह्या गोष्टीवरून समजतंय. तर काय कालिबंगनमध्ये आपल्याला काय सापडलेलं आहे? एक तर अ, अ, हलक्या भाजलेल्या विटांची घरं आपल्याला तिथं सापडलेली आहेत आणि दुसरं आपल्याला सापडलेला आहे नांगर. बरोबर. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ते तुम्ही थोड्या नोट फॉर्ममध्ये लिहून घेत चला किंवा जेव्हा पी-डी-एफ येईल, तिथे सुद्धा तुम्ही स्वतःच्या थोड्याशा नोट्स प्रिपेअर करा. जेणेकरून लिहायची जर प्रॅक्टिस झाली, तर तुमच्या ते लक्षात सुद्धा राहणार आहे आणि उद्या जाऊन तुम्हाला मेन्सला सुद्धा ती हेल्प होणार आहे. बरोबर. आता तिसरं जे आहे ते आहे राखी गडी. राखी गडी हे हरियाणामध्ये आहे भारतात आणि तिथे सर्वात मोठं हडप्पा संस्कृतीचं लिखित म्हणजे लिपी, हडप्पा लिपीचे अवशेष सापडलेले आहेत. तशीच घरंही सापडलेली आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहिती असेल किंवा नसेल माहिती तर मी सांगते. हडप्पा कालीन जी लिपी आहे, ती अजूनपर्यंत उलगडलेली नाहीये. म्हणजे नक्की त्यांनी ती कुठली लिपी त्यांनी वापरलेली आहे किंवा त्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे, त्याचा रिसर्च अजूनपर्यंत सुरू आहे. पण अजूनही ती कुणाला उलगडलेली लिपी नाहीये. बरोबर. तर मी जसं हे सांगत होते राखीगढी. राखीगढीला हडप्पाकालीन लिपी म्हणजे काहीतरी लिखित पुरावे सापडलेले आहेत. पण त्या पुराव्यामध्ये अजून काय लिहिलेलं आहे त्याचा शोध अजूनपर्यंत लागलेला नाही किंवा ती समजलेली नाहीये किंवा घरं, ठीक आहे. लिखित पुरावे सापडलेले आहेत आणि घरं सापडलेली आहेत. ओके. घरांचा पुरावे सापडलेले आहेत. हां. आणि तिसरं एक अजून आहे बनावली. ठीक आहे. हे पण हरियाणामध्ये आहे. हरियाणामध्येच आहे आणि तिथे दुमजली म्हणजे डबलवाले फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर दुमजली इमारती सापडलेल्या आहेत. म्हणजे तिथं तुम्हाला आता ह्या दुमजली इमारती ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल, की जी ही हडप्पा सिव्हिलायझेशन होती, ही संस्कृती जी होती, ती किती जास्त प्रगत होती. बरोबर? किती मॉडर्न होती. कारण म्हणजे ज्या टाईम पिरियडचा आपण अभ्यास करत आहोत, ज्या टाईम पिरियडमध्ये जाऊन आपण अभ्यास करत आहोत, त्या काळात त्या लोकांनी पक्का विटाची, हलका विटांची दुमजली इमारती बांधलेल्या. समजतंय? त्याच्यावरून तुम्हाला हे समजेल, की तिथलं जे आर्किटेक्चर होतं, तेही किती जास्त प्रगत, किती जास्त डेव्हलप्ड होतं. बरोबर? आणि त्याच्याच सोबत जे तांबे आणि सोन्याच्या वस्तू सुद्धा म्हणजे दागिने, तांबे आणि सोन्याचे जे दागिने आहेत, ते सुद्धा भेटलेले. त्याच्यावरून हे समजत आहे बरोबर. तांबे आणि सोन्याचे दागिने सुद्धा तिथे भेटलेले आहेत. ह्याच्यावरून हे समजत आहे, की तिथे दागिने बनवण्याची कला सुद्धा अवगत होती. बरोबर. खूप ठिकाणी बऱ्याच ह्या उत्खननातून दागिने मिळालेले आहेत. दागिन्यांचे जे मणी असतात ते मिळालेले आहेत. त्याच्यावरून एवढं तर आपल्याला पिक्चर क्लिअर होत आहे, की तिथे खूप जास्त कला जी आहे, ती कला होती, शेती होती. बरोबर आहे. त्यांची जी नागरी जी रचना होती ती खूप सुंदर होती. म्हणजे आत्तापर्यंतच्या जर इतिहासात हे बघितलं तर सर्वात मॉडर्न जी सिव्हिलायझेशन जी होती, अर्बन सिव्हिलायझेशन जे आपण म्हणू, ती ही हरप्पा सिव्हिलायझेशनच होती. जसं आता आपण म्हटलं नगर रचना. ठीक आहे. तर एक असं ढोबळमानाने मी तुम्हाला एक हे सांगते, की हडप्पा सिव्हिलायझेशनची जी नगराची जी रचना होती, त्यांची घरं जी होती ती सगळी काटकोनात होती. बरोबर? काटकोनात त्यांची घरं होती आणि ड्रेनेज सिस्टीम सर्वात जी आपण म्हणतो, की आजपर्यंतच्या ह्याच्यात एकदम मॉडर्न लेव्हलची जर जी ड्रेनेज सिस्टीम जर एखाद्या सभ्यतेमध्ये होती, तर ती हडप्पा संस्कृतीमध्येच होती. त्यांची घरं ही काटकोनात होती. बरोबर? म्हणजे अशी ह्या टाइपमध्ये रस्ते त्यांचे काटकोनात होते. ओके. काटकोनात रस्ते होते आणि ड्रेनेज सिस्टीम सुद्धा त्यांची खूप जास्त मॉडर्न होती. बरोबर? ह्याच्यावरून समजते आपल्याला, की तिथली शहरं किती जास्त
म्हणजे प्रगत होती किंवा तिथले जे जी लोकं होती त्या सभ्यतामधली, ती किती जास्त मॉडर्न विचाराची होती, बरोबर? की त्या काळात त्यांनी एवढी म्हणजे एवढी भारी किंवा एवढी चांगल्या प्रकारची नगररचना तिथे केलेली होती, बरोबर? ठीक आहे. व्यवस्थित नियोजन केलेली शहरे होती. ठीक आहे. हे ग्रीड पद्धतीने रस्त्याची मांडणी जशी मी म्हणते काटकोनात त्यांचे रस्ते होते. बरोबर. दुसरी विकसित जलनिर्सरण आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन. जसं मी तुम्हाला म्हटलं वॉटर हे वॉटर हार्वेस्टिंग असू दे, वॉटर इरिगेशन्स असू देत. खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी तिथे त्याची व्यवस्था केलेली. जसं आता हे ग्रेड बाथ आपण म्हणत आहोत, तिथे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पाण्याचं जे संधारण असतं म्हणतात आपण, ते खूप चांगल्या पद्धतीने केलतं. सांडपाणी व्यवस्थापन आत्ताच्या आपण जर इंडियामध्ये हे केलं, आत्ता सुद्धा आपलं सांडपाण्याचं व्यवस्थापन जे आहे, ड्रेनेज जी सिस्टम आहे, ती अजूनही चांगल्या उत्तम प्रकाराची आहे, असं आपण पूर्णपणे 100% म्हणू शकत नाही. पण त्या काळात ती होती. ड्रेनेज सिस्टम त्यांची तितकी जास्त काय म्हणतात त्याला, चांगली किंवा चांगल्या प्रकाराची होती. बरोबर? दुसरं आहे मोठी इमारत आणि सार्वजनिक स्नानगृहे. जे मी तुम्हाला सांगितलं, की दुमजली इमारती भेटलेल्या आहेत. त्यांची शहराची रचना सुद्धा अशी होती, ठीक आहे, की ते 2 पार्टमध्ये विभागले गेले होते. बरोबर? 2 पार्टमध्ये विभागले गेलेले होते. अप्पर आणि लोअर. बरोबर? लोअर आणि या ठिकाणी असं समजलेलं आहे, की अप्पर जे आहे, जिथे की थोडेसे श्रीमंत किंवा व्यावसायिकदार किंवा राजे, ठीक आहे. हा जो पार्ट आहे अप्परवाला, ठीक आहे. त्या सिटीमध्ये किंवा त्या भागामध्ये थोडी श्रीमंत किंवा त्या काळातली थोडी श्रीमंत किंवा व्यावसायिक किंवा राजे, त्यांचे परिवार हे या अप्पर पार्टमध्ये राहत होते आणि लोअर पार्टमध्ये मग बाकीची जी जनता होती किंवा बाकीची जी लोकसंख्या होती ती लोअर पार्टमध्ये राहत होती. हे कशावरून समजलंय? अप्पर जे हे होती अप्पर पार्ट जो होता त्यामध्ये घरांची संख्या कमी होती किंवा घरं खूप सुटसुटीत आणि लांब-लांब होती किंवा खूप मोठी-मोठी घरं होती. त्याच ह्याच्यात लोअरमध्ये घरांची जी साईज होती ती छोटी होती. एकमेकांना थोडा प्रमाणात जवळ-जवळ म्हणू शकतो आपण, जवळ-जवळ घरांची रचना होती आणि खूप प्रमाणात घरांची संख्या होती. बरोबर? त्याच्यावरून हे समजत आहे, की तिथे 2 भाग पडत होते. बरोबर? दुसरी, की मोठ्या इमारतीवरून आपलं हे झालं. त्याच्यानंतर सार्वजनिक स्नानगृह जे मी तुम्हाला म्हटलं मोहेंजोदारो जी साईट होती, त्यामध्ये ग्रेट बाथ नावाचं एक पुरावा भेटलेला आहे. त्यावरून हे समजतंय, की तिथे सार्वजनिक स्नानगृहे खूप जास्त होती. बरोबर? मी तुम्हाला हे मोहेंजोदारो मूव्हीबद्दल पण पुन्हा आता एकदा सांगते. तुम्ही त्याच्यात सुद्धा बघितलं असेल, की लोअर पार्ट आणि अप्पर पार्ट अशा 2 प्रकारचे तिथे एका शहरात भाग केलेले होते. जे तिथले जे राजे होते किंवा जो प्रमुख होता, तो त्या लोअर अप्पर पार्टमध्ये राहत होता आणि लोअर पार्टमध्ये शेतकरी म्हणा किंवा व्यापारी म्हणा किंवा बाहेरून आलेली जी व्यापारासाठी जी लोकं आहेत, ती तिथे राहायला होती. बरोबर? आता ह्या लेक्चरमध्ये आपला थोडासा पी-डी-एफचा प्रॉब्लेम झालेला आहे. थोडंसं त्याच्यामुळे इतका इन डिटेल आपल्याला हे व्हिडिओ किंवा हा लेक्चर आपल्याला करता येत नाहीये. पण त्याच ह्याने म्हणजे तुम्ही असं हे घाबरून जाऊ नका किंवा असं कन्फ्युजनमध्ये राहू नका, की क्लिअर झालेल्या नाहीयेत कन्सेप्ट म्हणून. कारण पी-डी-एफ जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती एकदम इन डिटेल आहे किंवा एकदम त्या म्हणजे मी असा तो पी-डी-एफ बनवलेला आहे, की तो एकदम स्पून फीडिंग केलेलं आहे. बरोबर? तर त्याच्यात तुमच्या सगळ्या डाउट्स क्लिअर होऊन जाणार आहेत. बरोबर? आता ठीक आहे. अर्थव्यवस्था तिथल्या नगराची किंवा त्या संस्कृतीची अर्थव्यवस्था कशी होती, हे आपण बघणार आहोत. बरोबर? तर अर्थव्यवस्था बघायला गेलं तर सर्वात प्रमुख त्यांचा जो व्यवसाय होता, तो शेती होता. बरोबर? त्यानंतर पशुपालन होतं आणि तिसरा होता व्यापार.
ओके. तर आता ह्याच्यावरून तुम्हाला समजेल, की शेतीमध्ये ती लोकं गहू, बार्ली, वाटाणा, तांदूळ ह्या गोष्टींचं जास्त पिकांचं जास्त उत्पन्न घेत होते. ह्याच पिकांचा ते व्यापार करत होते. बरोबर? जसं की तुम्ही इथं हे केलेलं आहे, हे इथं मी मेन्शन केलेलं आहे. मेसोपोटेमिया आणि इतर प्रदेशांसोबत त्यांनी व्यापार केलेले आहेत. हे कशावरून समजलेलं आहे, की गहू, बार्ली, वाटाणा ह्याचे जे पुरावे आहेत ना, ते मेसोपोटेमियामध्ये सुद्धा सापडलेले आहेत किंवा अजून काही पुरावे आहेत, जे मेसोपोटेमियामध्ये सापडलेले आहेत किंवा जे मेसोपोटेमियाचे काही पुरावे आहेत, काही वस्तू आहेत त्या सभ्यतेच्या, त्या आपल्या हरप्पा सिव्हिलायझेशनमध्ये सापडलेल्या आहेत. त्याच्यावरून हे समजत आहे, की ह्या दोन्ही ज्या सभ्यता होत्या, त्या आपापसात व्यापार करत होत्या. बरोबर? आणि तिथं तो व्यापार खूप जास्त प्रगत होता. ठीक आहे. जसं मी पशुपालन दुसरं हे बोलले, तर गायी, मेंढ्या, शेळ्या ह्या प्रकारचे जे पशु होते, ते स्वतः पाळत होते किंवा त्यांची विक्री सुद्धा ते करत होते. बरोबर? तर अशा प्रकारे त्यांचा व्यापार चाललेला आणि हस्तकला, जसं मी तुम्हाला म्हटले, की दागिन्याचे खूप सारे पुरावे प्रत्येक ठिकाणी सापडलेले आहेत. त्याच्यात दागिने हा खूप जास्त महत्त्वाचा एक त्यांच्या हस्तकलेमध्ये प्रकार आहे किंवा एक महत्त्वाचा पैलू आहे किंवा मोहरे. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी मोहर सापडलेले आहेत. मोहर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, नाण्यासारखीच मोहर असते ती. पण त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, की एखाद्या प्राण्याचं, सिंहाचं चित्र हे केलेलं आहे किंवा अ, हरीण आहे. बऱ्याच अशा प्राण्यांची त्यांनी चित्र त्या मोहरीवर केलेली म्हणजे काय म्हणणार त्याला मोहरीवर त्यांनी छापलेली आहेत. बरोबर. ते चित्र छापलेली आहेत किंवा एखाद्या राजाचं सिंहासन त्याच्यावर छापलेलं आहे. त्याच्यावर काहीतरी लिखित असा म्हणजे एक लाईनचा मेसेज हे केलेला आहे. बट आपल्याला अजूनपर्यंत त्या गोष्टी समजलेल्या नाहीयेत, की नक्की त्यांनी ते लिहिलं काय आहे? ती लिपीच आपल्याला अजून उलगडलेली नाहीये म्हणून. बरोबर? तर जर कलामध्ये जर बघितलं, तर बरेच दागिने आहेत, मोहरे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर भांडी बनवणं, मातीची भांडी बनवणं, बरोबर? ही सुद्धा एक कला त्यांच्यात खूप जास्त अवगत होती. बरोबर? आणि आता समाज आणि संस्कृती ह्याच्याबद्दल जर थोडीशी माहिती घ्यायची म्हटलं, तर जसं मी तुम्हाला मगाशी बोलले, त्यांची जी शहरं होती, ती सुद्धा 2 पार्टमध्ये डिव्हाईड झालेली होती. बरोबर? अप्पर आणि लोअर. बरोबर? अशा 2 पार्टमध्ये डिव्हाईड झालेली होती. तीच इथं हे केलेली आहे, की विभाजित समाज रचना होती त्यांची. बरोबर? विभाजित समाज रचना होती, जी व्यवसायावर आधारित होती. समजलं? आता मी मगाशी जे सांगितलं, ते तुम्हाला इथं समजलं असेल, की विभाजित समाज रचना होती, जी प्रत्येकाच्या व्यवसायावर, की जो बाबा मोठा व्यापारी आहे किंवा व्यावसायिक खूप मोठा आहे, तर तो अप्पर पार्टमध्ये राहायचा. त्याची घरं अप्पर पार्टमध्ये किंवा त्याचा जो व्यापार चालायचा तो अप्पर पार्टमध्ये चालायचा आणि लोअर पार्टमध्ये जे होते ज्याच्यात आपल्यात ही हस्तकला करणारी किंवा शेतकरी किंवा पशुपालन करणारी जी लोकसंख्या होती, ती लोअर पार्टमध्ये होती. बरोबर? धार्मिक श्रद्धा जी होती, ठीक आहे. धार्मिक श्रद्धा म्हणजे श्रद्धेची किंवा उपासना ती कशाची करायची, बरोबर? उपासना करायचे किंवा नाही करायचे किंवा कशाची करायचे. तर तिथून पण आपल्याला समजते मातृदेवतेची पूजा म्हणजे फिमेल गॉडेसेस, बरोबर? फिमेल गॉडेसेसची ती पूजा करत होते. निसर्ग पूजा ते करत होते आणि पशुपती मोहर म्हणजे हे पशुपती मोहर भेटलेले आहे, ज्याच्यावरून आपल्याला समजते पशुपती म्हणजे काय आपण शंकराचं हे समजतो. बरोबर? तर मातृदेवतेची पूजा, जी फिमेल गॉडेसेस आहेत त्यांची पूजा, निसर्ग देवतेची पूजा, निसर्गाची ती पूजा करत होते. ठीक आहे. आणि दुसरे जे हे आहेत, की पशुपती मोहर तिथं भेटलेली होती. त्याच्यामुळं पशुपतींची पण ते पूजा करत असणार आहेत, असा एक आपल्याकडे अंदाज आहे. बरोबर? लेखन प्रणाली होती त्यांच्याकडे, अवगत होती लेखन प्रणाली. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधी सुद्धा. सिंधू लिपी, बरोबर? सिंधू लिपी म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. पण ती अजूनही आपल्याला अज्ञात नाही. बरोबर? म्हणजे अजून आपल्याला माहिती नाहीये, की ती लिपी कसली आहे किंवा त्या लिपीमध्ये नक्की काय लिहिलेलं आहे. ती लिपी आपल्याला अजून अवगत झालेली नाहीये. बरोबर?
कलाविष्कार जर म्हटलं, तर बघा मूर्ती आहेत, वास्तुकला आहेत, बरोबर? जिथे त्यांनी मातीची भांडी बनवलेली आहेत, मातीची खेळणी बनवलेली आहेत, बरोबर? किंवा मातीचे दागिने बनवलेले आहेत, बरोबर? तर त्या वस्तुकला त्यांनी तिथं बनवलेल्या आहेत किंवा खूप साऱ्या मूर्ती बनवलेल्या आहेत. जसं मी आता वर तुम्हाला सांगितलेलं आहे, की एका राजाची मूर्ती, ती राजाची मूर्ती असावी, हे त्यांनी तितके इन डिटेल्समध्ये ती मूर्ती तशी बनवलेली. त्याच्यावरून आपल्या आजच्या इतिहासकारांना असं वाटत आहे, की ती मूर्ती एखाद्या राजाची असावी. बरोबर. त्याच्यामुळे मूर्तीची जी कला होती ती म्हणजे जे मूर्ती बनवणं किंवा मातीची भांडी बनवणं ही कला खूप जास्त त्यांच्यात अवगत होती. त्याच्यानंतर वास्तुकला जी होती ती पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे अवगत होती. बरोबर? एवढी जर आता सर्वात महत्त्वाचं एवढी प्रगत जर एक संस्कृती आहे, एक अर्बन सिव्हिलायझेशन इतकं प्रगत आहे त्याचं जी पूर्ण जी सभ्यता आहे ती इतकी सिस्टमॅटिक पद्धतीने तिथे रूल करत होती किंवा एवढी चांगल्या प्रकारचं जर ते लोकं जीवन जगत होते, तर मग नक्की काय झालं? ती ऱ्हास का झाली? बरोबर? ती आत्ता का नाहीये? ती नष्ट का झाली? बरोबर? हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात पडणार आहे, की बाबा त्यांची अर्थव्यवस्था एवढी चांगली आहे, नगर रचना आपण म्हणतो एवढी चांगली आहे, ड्रेनेज सिस्टम जी म्हणतोय, की आत्तापर्यंतच्या ह्याच्यात सर्वात मॉडर्न जी ड्रेनेज सिस्टम आहे ती हिंदू म्हणजे सिंधू संस्कृतीची की हडप्पा संस्कृतीची होती. तर मग ही संस्कृती नष्ट व्हायचं कारण काय? बरोबर, त्याची काय कारणं असावीत? तर सर्वात महत्त्वाचं इतिहासकारांना असं वाटत आहे, की हवामान बदल, बरोबर, एक्स्ट्रीम वेदर चेंजेस झालेले असावेत आणि त्याच्यामुळे म्हणजे एक्स्ट्रीम वेदर चेंजेस झाल्यामुळे तिथल्या लोकं ती सर्व्हाईव्ह करू शकली नसणार आहेत आणि त्यामुळे जी ती संस्कृती होती, ती आत्ता म्हणजे ती ऱ्हास झालेली असावी किंवा नष्ट झालेली असावी किंवा नद्यांचे मार्ग बदलणे, की आता आपण सर्वात पहिल्यांदा हे केलं, की बाबा सिंधू नदीच्या काठावर जी ही संस्कृती, ही सभ्यता उदयास आलेली, बरोबर? तर नद्यांचे जे मार्ग किंवा नद्याला पूर येणं किंवा म्हणजे नद्यांना पूर येणं किंवा दुष्काळ पडणं, ह्या गोष्टीमुळे सुद्धा म्हणजे ही कारणं आहेत, ही अंदाज आहेत, की बाबा ती संस्कृती का नष्ट झाली असावी. हवामानात एकदम एक्स्ट्रीम बदल झालेले असणार आहेत किंवा नद्यांचे मार्ग बदललेले असणार आहेत. पूर आला असणार आहे, बरोबर? किंवा दुष्काळ पडलेला असणार आहे. त्याच्यामुळे ही संस्कृती मे बी नष्ट झालेली असणार आहे. बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं भूकंप किंवा पूर आलेला असणार आहे. नैसर्गिक काहीतरी संकट आलेलं असणार आहे, की ज्यावेळेस म्हणजे भूकंप आलेला आहे, तर पूर्ण शहरच्या शहर उद्ध्वस्त होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. आत्ताच आपण बघितलेलं, की म्यानमारमध्ये किती मोठा भूकंप झालेला होता आणि किती जास्त नुकसान झालेलं आहे. तर भूकंपाने बरेच मोठीच्या मोठी शहरं उद्ध्वस्त होतात हे आपल्याला माहिती आहे. तर तसा एक प्रकार घडलेला असणार आहे तिथं किंवा पूर आलेला असणार आहे. बरोबर. आपण बऱ्याच वेळास बघितलेलं आहे उत्तराखंड वगैरे ह्या ठिकाणी जर पूर झाले किंवा ढगफुटी झाली, तर किती जास्त शहरांचं नुकसान होत आहे. तर तशा प्रकारे काहीतरी तिथे झालेलं असणार आहे किंवा सर्वात एक महत्त्वाचं जर लक्ष देणारी गोष्ट जर हे केलं, तर जे परकीय आक्रमक होते, जे परकीय आक्रमणं झाली, तर त्यामुळे सुद्धा तेही एक कारण असू शकतं, की ती संस्कृती नष्ट झालेली आहे. बरोबर? पण हे संशयास्पद आहे. बरोबर? कारण त्याची जी टाईमलाईन आहे, टाईम पिरियड जो आहे, तो कुठेतरी मॅच करत नाहीये किंवा तो पूर्ण तिथपर्यंत ते म्हणजे ती टाईमलाईन जुळत नाहीये. बरोबर? त्याच्यामुळे हे थोडं संशयास्पद आहे. पण एक कारण आपण तिथं एक धरलेलं आहे, की बाबा परकीय आक्रमणामुळे सुद्धा ही संस्कृती नष्ट झालेली असणार आहे किंवा व्यापारातील घसरण. बरोबर. व्यापारातील जी घसरण आहे, ठीक आहे त्याच्यामुळे. पण आता हे व्यापारातली घसरण हे एवढं एक ठोस कारण तिथं सांगता येत नाहीये. बरोबर, की बाबा व्यापारात घसरण झालेली आहे म्हणून पूर्ण संस्कृती जी सभ्यता होती, ती तिथं नष्ट झालेली आहे. बरोबर? सर्वात महत्त्वाचं एक अजून आत्ता म्हणजे आता जसं कोविड येऊन गेला, त्यानंतरही आपण अभ्यासात हे एक थोडंसं डोक्यात ठेवू शकतो, की कोविड सारखी म्हणजे एखादी आपत्ती आलेली असणार आहे तिथं, की म्हणजे आली आली असेल. ठीक आहे, की जेणेकरून जसं शहरच्या शहरं उद्ध्वस्त झाली किंवा तिथली लोकसंख्या घटली. बरोबर? हे असे काहीतरी एखादा नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा एखादं पेंडेमिक सारखी एखादी आपत्ती म्हणा, तशा टाइपमध्ये काहीतरी झालेलं असणार आहे
आणि त्याच्यामुळे ती संस्कृती, ती सभ्यता आहे, ती आज आपल्यात नाहीये. ती नष्ट झालेली आहे पूर्णपणे. पण एवढी जर प्रगत आणि इतकी सुंदर एक संस्कृतीचा ऱ्हास होणं म्हणजे खूप मोठं नुकसान आहे आपल्यासाठी आत्ताच्या ह्याच्यात. बरोबर आहे. कारण त्यावेळेस ती लोकं इतकी जर प्रगत होती, तर त्यानंतर ती जर तशीच कंटिन्यू राहिली असती, तर त्यांनी किती जास्त डेव्हलपमेंट केली असती. त्यांनी किती जास्त म्हणजे चेंजेस जे आहेत संस्कृतीमध्ये ते किती जास्त मोठ्या प्रमाणात केले असतील. हे थोडंसं आपण विचारात घेऊ शकतो. बरोबर? आता राहिला प्रश्न, की तुम्हाला ह्याच्या नोट्स देणं. बरोबर? मी थोडंसं डिटेलमध्ये जाण्याचं थोडंसं टाळलेलं आहे. कारण माझ्याकडे तेवढी पी-डी-एफ नाही आणि माझ्याकडे आता तेवढा वेळ नाहीये, की मी तो डिटेल तुम्हाला हे करेल. पण ज्यावेळेस आपण मेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत किंवा ज्यावेळेस मी तुम्हाला पी-डी-एफ शेअर करणार आहे, त्या पी-डी-एफमध्ये इन डिटेल सगळी लाईन टू लाईन माहिती मी कव्हर केलेली आहे. बरोबर? म्हणजे मी जसं मगाशी म्हणले लिटरली स्पून फीडिंग मी केलेलं आहे तिथे. बरोबर? तर त्याची सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे. तरी सुद्धा जर काही डाउट असतील, तर आपलं महाराष्ट्राचं 11वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे, ते तुम्ही त्यात फर्स्ट चॅप्टर आहे, तो तुम्ही वाचू शकता. हडप्पा सिव्हिलायझेशन एकदम म्हणजे एकदम नीट क्लिअर होऊ शकतं आणि तिथूनही काही डाउट्स राहिले, तर आपल्या कौटिल्य आय-ए-एसच्या ऑफिसला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. तिथे आपली फॅकल्टी नेहमी अवेलेबल असते आणि तिथे तुमचे पूर्ण डाउट्स नक्कीच क्लिअर केले जातील. बरोबर? त्याचप्रमाणे जी आता ही पी-डी-एफ आहे, त्या पी-डी-एफमध्ये सुद्धा जर तुम्हाला काही डाउट्स असतील किंवा काही क्लिअर झालेलं नाहीये, तर ते सुद्धा तुम्ही तुमचे डाउट्स कौटिल्य आय-ए-एसचं जे आपलं टेलिग्रामचं पेज आहे किंवा कौटिल्य आय-ए-एसचं जे आपलं ॲप आहे, ते जॉइन करून आपण तिथेही सांगू शकता. बरोबर? ओके.